नमस्कार, मी विद्या स्वागत करते देवताच कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण बैलपोळ्याची पूजा म्हणजेच पिठोरी अमावस्याला बैलपोळ्याची पूजा कशी करतात याची आपण पूजा विधी बघणार आहोत। तर चला आपण पूजाला सुरुवात करू आणि पूजा कशी करायची, आमच्याकडे पूजेची पद्धत काय आहे त्या ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पूजाला सुरुवात करूयात। बघा, आमच्याकडे असे 2 बैल घेतात आणि त्याची पूजा करतात। आपण आता सर्वात अगोदर दीप प्रज्वलित त्यांच्या समोर करून घेऊ। तुपाचा आणि तेलाचा दिवा आमच्याकडे लावतात। आणि हे बघा, आणि आपण फळे ठेवून घेऊ। नैवेद्य म्हणून दूध साखरेचा नैवेद्य ठेवूया। बघा, आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, पुरणपोळीच करतात आमच्याकडे नैवेद्याला, म्हणून आम्ही त्या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवतो। बघा, फुलं अर्पण करून घेऊ। आणि आमच्याकडे बघा बैलाच्या शिंगामध्ये टाकायला असे पिठाचे वळे लाडू सारखे करतात गोल, आणि ते शिंगामध्ये घालतात। आमच्या इकडे याला फार महत्त्वाचे स्थान आहे। हे केल्याशिवाय आमची पूजा पूर्ण होत नाही। पूर्णाचा स्वयंपाक तर आम्ही दाखवतोच, परंतु ते शिंगात घालायचे असतात। कुणाकडे हे शिंगात घालतात हे नक्की कमेंटमधून सांगा। हे बघा, ह्याप्रमाणे आपण ते शिंगामध्ये टाकून घ्यायचे आहे। आपण हळदी कुंकू त्यांना अर्पण करू। धूप दीप दाखवू। आणि बघा, तेलाच्या दिव्याने ओवाळायचं नसतं देवाला, माणसांना तेलाच्या दिव्याने ओवाळतात। यांना आपण निरंजनाने ओवाळतो, तुपाच्या निरंजनाने ओवाळायचं असतं। नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी, नैवेद्यम समर्पयामी। बघा, बैलपोळा या प्रकारे आम्ही पूजा करतो आणि नैवेद्य म्हणून आम्ही पुरणाचाच नैवेद्य ह्या दिवशी दाखवतो। पोळा हा 22 तारखेला आलेला आहे। 22 तारखेला अमावस्या सकाळी 11:55 सुरू होत आहे, तर ती शनिवारी 23 तारखेला 11:35 समाप्त होत आहे। तर त्याप्रमाणे उदय तिथीनुसार आपल्याला पूर्ण अमावस्या ज्या दिवशी पडते त्या दिवशी आपल्याला पोळा साजरा करायचा आहे। त्यामुळे आपल्याला 22 तारखेला वार शुक्रवार रोजी आपल्याला पोळा सण साजरा करायचा आहे। आणि बघा, पुत्रप्राप्तीसाठीही भरपूर जण हे पूजा करतात आणि हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून बैलांना आपण ओळखतो। आणि आपल्यासाठी बैल ते आहे तर आपण आहे। आणि बघा, त्यांच्याकडनं आपल्याला मेहनत करून जे आपण खातो ते त्यांच्याच आशीर्वादाने, शेतकऱ्यांच्या जो मित्र आहे त्यांच्याच आशीर्वादाने आपण ते दिवस रात्र आपल्याला जेव्हा कष्ट करतात शेतकरी आणि बैल मिळून, तेव्हा आपल्याला अन्नधान्य सर्व उपलब्ध होत असतं सहजासहजी। त्यामुळे एक दिवस त्यांचा असायलाच पाहिजे आणि तो असतो पोळ्याचा सण। आता पोळ्याच्या आदल्या दिवशी बघा, खांदे मळणी असते। खांदे मळणी, आमच्याकडे खांदे मळणी म्हणजेच हळद आणि तेल लावून त्यांची खांद्यांची मसाज केली जाते, त्याला खांदे मळणी असे म्हणतात। आणि त्या दिवशीपासूनच त्यांना आदल्या दिवशीपासून कामाला वगैरे झुंपत नाही आणि दुसऱ्या दिवशीही त्यांची पूजा करून त्यांना दिवसभर आराम करू देतात। पुरणपोळीचा त्यांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य त्यांना अर्पण केलं दाखवतो, खायला देतो आणि त्या दिवशीही आराम देतो। असा पोळ्यांचा सण आम्ही साजरा करतो, कारण बैल आहे तर आपण आहे आणि शेतकरी आहे, आणि शेतकरी आहे तर आपण आहे, आणि त्यांचा मान ठेवण्याचा हा दिवस आहे, म्हणून अशी पूजा आमच्याकडे केली जाते। बघा, साधी आणि सोपी पद्धत आहे। काही मंत्र म्हणावं लागत नाही ना, काही नाही,
साधी सोपी तुम्ही पुरणाचा नैवेद्य दाखवा। तुमच्याकडे जर खरोखरचे असतील बैल तर तुम्ही त्याची पूजा करा, नाहीतर आम्ही ह्याची पण करतो आणि आमचे जर शेतातले आले तर आम्ही त्यांचीही पूजा करतो, पण ह्याच्या आम्ही करतो म्हणून असे तुम्ही कोणी 5ही मांडतं, तुम्ही 5ही मांडू शकतात। आमच्याकडे असे 2 याची पूजा करतात, छोटे आणले तर 5 याचीही करतात। तर बघा, अशी साधी आणि सोपी आणि सुबक पूजा करून मात्र हे शिंगामध्ये जे घालायचे आहे ते अवश्य आमच्याकडे केले जातात। कुणाकडे केले जातात ते तुम्ही व्हिडिओमध्ये नक्की सांगा। तर बघा, बैलपोळ्याची पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।